पुष्पे, अगं पोरीवर कशाला हात उचलतीस? का अक्कल आहे का तुला? माझी अक्कल काढा, पण तिला काय बोलू नका. घरात जाताना कसं काय सांगायचं? जरा गप बसतीस का? माझं तोंड बंद करा. सगळ्या गावासमोर पाहुण्यांसमोर माझी छेतू झाली. आता हे घर सोडून गेली कळल्यावर माझ्यामुळेच गेली असं म्हणतील सगळे. तरी मी तुम्ही माझंच तोंड बंद करा, पण तिला काय बोलू नका. पुष्पे, जरा आवर स्वतःला. ए चेडे, ए कुठे गेली होतीस ग तू? हा ए हे बघ आमचं काही चुकलं का ग? हा तुमचं कुणाचंच काय चुकलं नाही, माझंच चुकलं. म्हणूनच गेले होते मी. अगं बाळा, तुला कोण काय बोललं का? कोण कशाला बोलायला पाहिजे ग? तुमच्या सगळ्यांच्या वागण्यात दिसतंय की मी तुम्हाला नकोशी झाली ते. अगं तू आम्हाला नकोय असं कसं होईल चेडे? नकोच झाले. साखरपुडा मोडला, सगळ्या गावात माझं हसू झालं. कुठे जायला बी नको झालंय. पण एकदा तरी कुणी मला विचारलं का मला काय वाटतंय काय नाही? सगळेजण फक्त स्वतःपुरताच विचार करतात. अगं असं कसं होईल चेडे? आम्हाला काय तुझी काळजी नाही वे? नाहीच. कुणालाही सांगा की आज ती तर असं वागला नसता. अजिंक्यांसाठी मी एवढं करते, पण त्याचं काय आहे का त्यांना? जीजी तर मला सारखी घालून पाडून बोलत असते, आणि तुम्ही तर माझ्याबद्दल काही विचारत बी नाही. आणि आता मम्मी पण मला काय पण बोलायला लागली. अगं पण तुझ्या भल्यासाठीच बोलते ना ग मी. या घरात राहून नाही भलं होणार आहे माझं. चेडे, अगं उगच कोणाच तर राग कोणावर तर नको काढू. तू माझ्यावर चिडलीस ना, मग मला बोल ना. उगच बाकीच्यांना कशाला त्याचा त्रास? तुम्हाला कुणालाच त्रास नको ना, म्हणूनच घर सोडून गेले होते मी. जयडे, अगं तू घर सोडून गेले हो, आम्ही काही सुखात राहीन असं वाटतंय का तुला? अगं तू गेल्यापासून कोणाच्या डोळ्याला डोळा नाही माहिती. तुला काय राग आला असेल, काय पाहिजे असेल तर मला सांग बाई माझे, पण असं काय करू नकोस परत. जेडे, हे बघ, आमचं काही चुकलं असेल ना तर आम्हाला माफ कर, पण परत अशी वागू नकोस ग. काळजाचा तुकडाच तू माझ्या. सांगा, अजून समजावून सांगा. हिचं वैरीच आहे ना आम्ही. हिच्या भल्याचा विचार कधी करतच नाही. हिचं वाईट व्हावं असंच वाटतंय आम्हाला. मामी, जयडीला बोलू नका आता. ती परत असं काय करणार नाही. तुम्ही बी मलाच बोला. पुष्पे, सगळ्यांनाच काळजी आहे तिची, म्हणून काय पोरीवर हात उचलायचा वय? अजून लहान आहे ती. वय लहान आहे. घर सोडून जायचं कसं कळतंय? अगं तिला पण घर सोडून जाताना काय आनंद झाला असेल वय? तिला बी काहीतरी त्रास होत असेल ना ग. इतकी वर्ष मला झालेला त्रास नाही दिसला. मी गेले का घर सोडून? बर मामी, जीजी, दोघी बी शांत व्हा. आणि आता जयडीला कुणीच काय बोलणार नाही. जयडे, तू हात पाय तोंड धुवून ये जा आणि काहीतरी खाऊन घे जा. जावा, तुम्ही दोघं बी जेवून घ्या, जावा. सगळेच चला, मी वाढते सगळ्यांना. नाही, मी नाही जेवत, मला निघायला लागल.
कुठं? अहो आर्मीची लेखी परीक्षा नाही का उद्या? मला निघायला लागल. वयाच्या अरे कालपासून मला तीच टेन्शन आलं होतं, तू कसं काय जाणार त्याच. पण आता काय काळजी करू नको, सगळं आहे व्यवस्थित. तुझा आजा जा, पण पुष्पी म्हणती तसं 2 घास खाऊन जा. चल चल जेडी चल. एवढं सगळं करून पण ही परीक्षेला जातातच. पण जेडी कशी काय सापडली काय माहित. हा सूट होईल मला. अहो भैया, शीतलच्या आणि तुमच्या लग्नाची खरेदी करतोय आपण. हे सूट घेऊन काय उपयोग आहे? का वाईट आहे? अहो म्हणजे शीतलला जी साडी बघितली ना त्यावर हा सूट शोभून दिसणार नाही, म्हणजे सेमच कलर होईल. अरे मग सेमच पाहिजे ना. आता मी आणि शीतल नवरा बायको म्हणून शोभून दिसलं पाहिजे ना. अहो म्हणून काय सेमच कलर घ्यायचा का? दुसरा बघूयात आपण. हा नको, येऊ पण नको. हा बघा भैया, हा घेऊयात का? हा देअर यू आर. हा बेस्ट आहे, हा डन करून टाका. शीतलसाठी साडी आणि माझ्यासाठी सूट ऑर्डर करा लगेचच. हा पण मी काय म्हणतो भैया, लग्न ठरलं की ऑर्डर करूयात का? आता ठरलं तर जमाय की. तसंही आपला प्लॅन सक्सेस झालाच आहे. आता जेडी काय घरी जात नाही आणि आज काय भरती होत नाही, मग मामी खुश होणार. आणि मामी खुश झाल्यावर माझं स्थळ शीतलच्या घरी घेऊन जाणार की मग माझं लग्न. हा तवा कुठं मिळणार आहे वेळ. म्हणून आता टाइम वेस्टेज नाही करायचा. हा मग करतो ऑर्डर. कर कर लवकर कर. हा भैया 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 गोळ झाला. कसला गोळ? ए तुला तिकडे थांबवलं होतं ना, तू इकडे काय करतोय? हो भैया, तुम्हाला कोणतर गंडवलंय. जाम्या नेमकं काय झालंय? ए अरे बोल पटकन. हो भैया, मला तुम्ही तिथं थांबवलं होतं ना, तिथं देणेकरी नव्हताच, तिथं जयडी होती. होती म्हणजे? होती म्हणजे होती, आता तिथं नाही.